हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 19. प्रत्ययस्य परचित्त ज्ञानम. दुसऱ्याच्या लक्षणांवर, अवस्थांवर संयम केल्याने त्याच्या चित्ताचे ज्ञान होते. येथे त्रय परिणामांचा विचार करायचा आहे. येथे प्रत्यय म्हणजे लक्षण किंवा अवस्था. दुसऱ्याच्या धर्मावरील म्हणजे शरीरावरील लक्षणांवर, अवस्थांवर संयम केल्याने त्याच्या चित्ताचे ज्ञान प्राप्त होते. परंतु त्याच्या चित्तात होणाऱ्या घटनांचे, कारणांचे ज्ञान होत नाही, कारण संयमाचा तो विषय नसतो. आपल्या रोजच्या व्यवहारात घडणारे प्रसंग पाहूया. एखादा पुरुष कोणत्या नजरेने पाहत आहे हे बाईला चटकन कळून येते. ती त्याच्या चेहऱ्यावरील भावनेशी एकाग्र होते, त्यामुळे तिला हे समजते. बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याला आपले बोलणे रुचले आहे, समजले आहे, पटले आहे किंवा कसे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. कारण ते जाणून घेण्यासाठी आपण त्या व्यक्तीत तदाकार झालेले असतो. आई आपल्या बाळाला काय हवे आहे ते त्याने न सांगताही चटकन ओळखते, कारण तिचे अजाण बाळ म्हणजे जणू काही तिचा दुसरा जीव असतो. तेव्हा त्या बाळाशी ती एकरूप झालेली असते. योगी तर प्रज्ञा लोक प्राप्त असतो. दुसऱ्याच्या चित्तावर संयम करून तो त्याच्या चित्तातील खळबळ जाणू शकतो. योग्याचे मन विकाररहित, निर्गुणी, शांत आणि मौन असते. यामुळे तो दुसऱ्याच्या मनाशी, भावनेशी तदाकार होऊ शकतो. स्वतःच्याच मनात जर विचारांची, विकारांची गर्दी असेल तर दुसऱ्याच्या, इतरांच्या विचारांना त्यात जागा शिल्लक राहत नाही. परंतु स्वतः निर्विचारी, निर्विकारी असल्यास त्या निर्मळ, कोऱ्या मनावर इतरांचे विचार ग्रहण केले जातात. अंतरात्मा हा परमात्म्याचाच अंश असतो. या दोन्हीमध्ये सतत संधान चालू असते. अंशात्म्याने स्वतःच्या सेवेसाठी निर्मित केलेल्या जीवात्म्याला देहादी इंद्रिय सक्षम राखायला मिळावीत, ती जिवंत राहावीत म्हणून परम आत्म्याकडून ही त्याला विशेष भेट असते. त्यापैकीच एक संधान म्हणजे आपले श्वसन होय. डोळे आणि दृष्टी, कान आणि ध्वनी, नाक आणि वास, जीव आणि चव, त्वचा आणि स्पर्श ही परमात्म्याची अंतरात्म्याला, त्याच्या जीवात्म्याला विशेष भेट आहे. प्रत्येक सजीवामध्ये तेच एक आत्मतत्व, तीच एक चेतना व्यापलेली आहे. योगी पूर्ण शुद्ध असतो, त्यामुळे तो दोन अंतरात्म्याचे संधान प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे योगी दुसऱ्याच्या चित्तावर संयम करून त्याच्या चित्ताचे ज्ञान प्राप्त करू शकतो. याला जोडून पुढचे सूत्र क्रमांक 20. नच तत्सालंबनम तस्याविषयी भूतत्वात्. परंतु चित्तात होणाऱ्या घटनांच्या कारणांचे ज्ञान होत नाही, कारण संयमाचा तो विषय नसतो. दुसऱ्याच्या चित्तातील विषयांचे ज्ञान झाले तरी त्या विषयांचे कारण काही योग्याला ज्ञात होत नाही. त्या विषयांबद्दल त्याची प्रतिक्रिया त्याला ज्ञात होत नाही. त्या खळबळीचं कारण जाणण्यासाठी त्याला स्वतंत्र संयम करावा लागतो, कारण त्याचे कारण तिसऱ्याच गोष्टींवर अवलंबून असू शकते. याचा अर्थ मग ती घटना, तो योगी आणि ती व्यक्ती या दोहोंमधील न राहता त्यात आणखी कोणीतरी सहभागी असते. त्यामुळे योग्याला यासाठी स्वतंत्र संयम करावा लागतो. समजा एक व्यक्ती निसर्गरम्य ठिकाण पाहत आहे. अशा वेळी योगाला त्या व्यक्तीच्या मनातील भाव समजतील, परंतु त्या भावनांचे कारण योग्याला समजणार नाही, कारण त्याचे कारण ती व्यक्ती, चित्रकार, कवी, पर्यटक किंवा असेच आणखी कोण आहे त्यावर अवलंबून आहे. आता हे जाणून घ्यायचे असल्यास योग्याला त्यासाठी स्वतंत्र संयम करावा लागेल. यावरून एक बोध घ्यायचा आहे. जरी आपल्याला दुसऱ्याच्या मनातील भाव उमजले तरीही ते व्यक्त करू नयेत.
त्याबद्दल सल्ला देऊ नये. दुसऱ्याला आपले मत सांगून त्याच्या मनात चंचलता, द्विधा स्थिती निर्माण करू नये. दुसऱ्याला संभ्रमात पाडू नये. दुसऱ्याच्या जीवनात डोकावू नये. दुसऱ्याच्या व्यवहारात लक्ष घालू नये. एकदा असाच मी रस्त्याने डेक्कन जिमखान्याच्या दिशेने चाललो होतो. बाळू समोरून आला. मला पाहताच त्याने लगेच सुरुवात केली. जिमखान्यावर एवढा भरभर चालत कशाला जातोस? हा बघ, इथे बस स्टॉप आहे. आत्ता येईल बस. बस येईपर्यंत मी थांबतो गप्पा मारत. किंवा घाईघाईत पळत पळत जिमखान्यावर चालला आहेस तर मग रिक्षा कर ना. लगेच रिक्षावाल्याला हाक सुरू. किंवा गडबडीत चालला आहेस तर एखाद्या स्कूटरवाल्याला लिफ्ट माग. लगेच अंगठा दाखवून लिफ्ट लिफ्ट असा पुकारा सुरू. माझा जिमखान्यावर जाण्याचे ओझे बाळूच्या डोक्यावर कोणी ठेवलं आहे ते मला न समजल्यामुळे मी बाळूला थंडपणे सांगितलं, बाळू, मी व्यायाम म्हणून भरभर चालत जात आहे. मनुष्य तर प्राण्यांना सुद्धा असे ज्ञान होते. ती सुद्धा दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखतात. येथे एक चक्षुवैरसत्यम घटना सांगणे उचित होईल. मी पूर्वी राहत असलेल्या ठिकाणी माझे श्री अविनाश देशपांडे म्हणून शेजारी होते. त्यांच्या बागेमध्ये एका कुत्रीने पिलांना नुकताच जन्म दिला होता. माझी मुलगी ची अर्चना प्रत्येकाला ही नवजात अर्भकं दाखवत होती. पिल्लं दाखवायला आपल्या बागेच्या मागे ती मला घेऊन गेली. यावेळी ती कुत्री काही वेगळ्याच प्रकारे ओरडत होती. काही अवधीतच दूरवरून हलकासा भुंकण्याचा आवाज आला. या कुत्रीच्या ओरडण्याच्या आवाजाचा वेध घेत तेथे एक दुसरी कुत्री हजर झाली. ती तिथे येताच त्या पहिल्या कुत्रीने आपली पिल्लावळ तिला दाखवली. त्या दुसऱ्या कुत्रीने ते पाहून तिथे ठिय्या दिला. त्या क्षणी ती पहिली कुत्री तिथून बाहेर पडली. याचा अर्थ त्या कुत्रीने काही सांकेतिक भावना आपल्या भुंकण्यातून व्यक्त करून मदतीला, सोबतीला, राखण करायला दुसऱ्या एखाद्या कुत्रीला हाक मारली होती. कारण तिला स्वतःला थोडा वेळ बाहेर जायचे होते. याचा अर्थ तिचा मगाचाच आवाज थोडा आर्जव केल्यासारखा होता. त्याचा अर्थ केवळ दुसऱ्या कुत्रीलाच समजला. त्यावेळी कुत्रा आला नाही, कुत्री आली. हे सांगण्याचे कारण म्हणजे असे ज्ञान एकाग्र मनाला होते. योगसाधना न करताही होते. अर्थातच ते केवळ भौतिक गोष्टींना उपयुक्त असते. यामुळे फुकट हितचिंतक, सल्लागार, फौजदार आपल्याला भेटत असतात. हरिओम.